Hello everyone, myself Gulab Thombre and welcome to the channel EduArt Tips. बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण टॉपिक बनवणार दॅट इज द सेक्स डिटर्मिनेशन. ओके, सेक्स डिटर्मिनेशन ह्या पूर्ण पॅराग्राफमध्ये एक जास्ती हे काही नाही आहे. एक हेंकिंग म्हणून सायंटिस्ट आहे, दॅट इज द हेंकिंग सायंटिस्टनं काय केलं तेव्हा एक एक्स बॉडी फाइंड केली. ओके, हो सॉरी HENKING हेंकिंगनं काय केली एक्स बॉडी फाइंड केली आणि त्यालाच आज आपण काय म्हणतो दॅट इज द एक्स क्रोमोझोम म्हणतो. ओके, हे सगळं ह्याच्यात दिलेलं आहे. ओके, आता पहिलं स्टार्टिंगचं बघणार आहोत दॅट इज आपण इन्सेक्टमध्ये जे सेक्स डिटर्मिनेशन आहे. ओके, इन्सेक्टमध्ये कसं असतं इन्सेक्टमध्ये मेकॅनिझम सेक्स डिटर्मिनेशन एक्स0 टाईप. ओके, एक्सओ टाईप. ओके, एक्सओ टाईप दॅट इज ऑल एगकडे आहे ना ॲडिशनल एक्स क्रोमोझोम बिसाइड द अदर ऑटोझोम्स म्हणजे काय म्हणते ऑल एग्ज जेवढे एग्ज असतात ना बिअर ॲडिशनल एक्स क्रोमोझोम बिसाइड द अदर क्रोमो म्हणजे ऑटोझोम्स प्लस एगमध्ये काय असतं एगमध्ये एक्स प्लस ऑटोझोम्स. ओके, एक्स प्लस ऑटोझोम्स राईट. ऑन द अदर हँड सम ऑफ द स्पर्म्स हे झालं एगचं. आता स्पर्मकडे काय असते स्पर्मकडे आहे ना काहीकडे एक्स असतंय सम बियर एक्स प्रेझेंट पण असतंय आणि एक्स काहीकडे व्हेरॅज सम डो नॉट म्हणजे काहीकडे एक्स ॲबसेंट पण असू शकते म्हणजे नॉट प्रेझेंट. ओके, म्हणजे काहीकडे एक्स प्रेझेंट असते काहीकडे एक्स प्रेझेंट नसते. आता जी एग्ज आहे ना सपोज एग प्लस एग फर्टिलाइज्ड बाय स्पर्म हॅव्हिंग एक्स स्पर्म आहे स्पर्म ज्यामध्ये एक्स प्रेझेंट आहे. ओके, स्पर्म हॅव्हिंग एक्स बिकम फिमेल्स. ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार ह्यातनं म्हणजे काय फॉर्म होणार किंवा प्रोड्यूस होणार जे प्रोजन आहे दॅट इज द फिमेल. ओके, फिमेल आणि एग ओके प्लस असा स्पर्म ज्याच्याकडे एक्स प्रेझेंट नाही म्हणजे एक्स ॲबसेंट आहे. ओके, स्पर्म एक्स ॲबसेंट ABS ॲबसेंट आहे त्यातनं काय होणार मेल तयार. ओके, दॅट्स ऑल. म्हणजे एग आणि स्पर्म हॅव्हिंग एक्स जर प्रेझेंट असेल देन दॅट इज द ते फिमेल तयार होणार. आणि एग प्लस स्पर्म ॲबसेंट असले म्हणजे स्पर्ममध्ये एक्स ॲबसेंट असेल देन दॅट द मेल तयार होते. ओके, becomes female and those fertilized by sperms that do not have X chromosome become the male. Okay, and then sex chromosome. Okay, due to involvement of X chromosome in the determination of sex it was called sex chromosome म्हणतात. and the rest chromosome म्हणजे X chromosome ला म्हणतात सेक्स क्रोमोझोम आणि बाकीच्यांना ऑटोझोम्स. ओके, दॅट्स ऑल. एवढं खतम. ह्याचं इन्सेक्टचं समजलं. इन्सेक्टमध्ये काय असतं इन्सेक्टमध्ये X0 टाईपचं असतं. एगमध्ये कसं असतं एक्स असतं एक्स प्लस ऑटोझोम्स असतात. ओके, एक्स आणि प्लस ऑटोझोम्स म्हणजे स्पर्ममध्ये काय असतं काही स्पर्मकडे एक्स प्रेझेंट पण असते आणि काही स्पर्मकडे एक्स ॲबसेंट पण असते. मग एग प्लस जर स्पर्म आला ओके एग प्लस स्पर्म पण असं आहे की ज्याच्याकडे एक्स प्रेझेंट असलेला आला देन फिमेल प्रोड्यूस होणार म्हणजे प्रोजेनी आहे ना ती फिमेल असणार. आणि एग सोबत फर्टिलाइज झालेलं स्पर्म ज्याच्याकडे स्पर्ममध्ये एक्स ॲबसेंट असेल देन मेल तयार होणार. म्हणजे इथं कोण हे काय म्हणतात सेक्स डिटरमाइन करते इथं स्पर्म डिटरमाइन द म्हणजेच मेल डिटरमाइन द काय म्हणतात सेक्स. ओके, मेल डिटरमाइन द सेक्स. डन, दॅट्स ऑल. त्यानंतर दिस ऑब्झर्वेशन लीड टू इन्व्हेस्टिगेशन नंबर ऑफ स्पेसीज insect mammals including XY type of sex. Yes, mammals including XY type sex determination where both male and female have same number of chromosomes. Among the males X chromosome is present and counter in smaller Y chromosome. However, pair of X chromosomes both the males and सेम नंबर ऑफ ऑटोझोम्स. हे बाकी सगळं सांगितलं. हे आपण काय म्हणतात मेल्समध्ये ह्युमनमध्ये सेक्स डिटर्मिनेशन बघणार आहोत पुढं. ऑटोझोम्स प्लस एक्स वाय फिमेल्स ह्या ऑटोझोम्स प्लस एक्स म्हणजे ह्युमनमध्ये कसं असतं माहिती आहे का पुढं बघणार आहोत तरी पण इथं सांगतो. ह्युमनमध्ये कसं असतं मेलमध्ये आहे ना मेल ओके
मेलमध्ये कसं असतं ऑटोझोम्स ओके प्लस XY ओके आणि हे फिमेलमध्ये कसं असतं माहिती आहे का दॅट इज ऑटोझोम्स प्लस XX ओके दॅट इज फिमेल आहे ऑटोझोम प्लस XX आणि मेल्स आहे ऑटोझोम प्लस XY हे सेक्स डिटर्मिनेशन आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत काय म्हणजे पुढे एक टॉपिक आहे त्यामध्ये बघणार आहोत तरी पण इथं सांगितलं की ऑटोझोम्स प्लस XY ओके in human beings an additional and in Drosophila male have X and Y chromosome whereas females have pair of X chromosome म्हणजे ह्युमन सारखंच ड्रोसोफिलामध्ये सुद्धा सेम आहे ह्युमन्स सेम टू सेम ॲज ह्युमन्स ड्रोसोफिला ओके ड्रोसोफिलामध्ये सुद्धा सेम टू सेम आहे ओके त्यानंतर काय म्हणते इन अबाउट डिस्क्रिप्शन हॅज स्टडीड अबाउट 2 टाइप्स ऑफ सेक्स डिटर्मिनिंग मेकॅनिझम्स X0 and XY type okay in both cases males and produce either without X chromosome some Y chromosome such sex determination mechanism is designed to be male heterogamy okay male heterogamy ह्याला काय म्हणतात मेल हेटेरोगॅमिटी ओके X0 आणि काय म्हणतात XX टाईप XY टाईप इन सम अदर ऑर्गन दॅट इज बर्ड्स आता बर्ड्सचं बघणार आहोत ओके बर्ड्स different mechanisms sex determination observed in this case total number of chromosome is same in both male and female म्हणजे आता बर्ड्सचं बघणार आहोत ओके बर्ड्सचं काय two different types of gametes present on sex chromosomes are produced by the female heterogamy ह्याला काय म्हणतात female heterogamy in order to have distinction the mechanism of sex determination described earlier the 2 different sex chromosomes of birds has been designed Z and W ओके म्हणजे फिमेलकडे कसं असतं ह्याच्याकडं Z and W प्रेझेंट असते इन दिस ऑर्गॅनिझम्स फिमेल्स have Z and W whereas in males pair of Z chromosomes ओके मेल्सकडे काय असते पेअर ऑफ Z chromosomes ओके म्हणजे जर सपोज आता ह्यात काय होणार माहिती आहे का ॲक्च्युली सपोज हे फिमेलकडून आला सपोज काय फिमेलकडून आला झेड मेलकडनं कायम काय येणार मेलकडनं कायम झेडच येणार ओके मेलकडनं कायम झेडच येणार मग हे झेड जर झालं देन इथं काय प्रोड्यूस होणार बेबी जी प्रोजेनी होणार दॅट इज मेल जर सपोज फिमेल इथं फिमेलकडनं काय आला फिमेलकडनं सपोज इथं आला आपल्याला काय W ओके जर W आला तर झेड आणि डब्ल्यूज काय झेड आणि डब्ल्यू फिमेल तर इथं काय होणार फिमेल तयार होणार दॅट इज फिमेल मग ह्या केसमध्ये कोण सेक्स डिटरमाइन करते बर्ड्समध्ये फिमेल सेक्स डिटरमाइन करते पण ते जर ह्युमन ह्याच्यामध्ये बघितलं ह्युमन परत काय म्हणतात ह्युमन आणि इन्सेक्ट ड्रोसोफिला ह्याच्यामध्ये मेल हे होते ओके दॅट इज द मेल काय म्हणतात सेक्स डिटरमाइन करतोय ओके म्हणजे कशामध्ये इथं पहिल्या स्टार्टिंगपासून बघूया पहिल्या स्टार्टिंगला काय इन्सेक्टमध्ये काय होतं इन्सेक्टमध्ये काय होतं X0 टाईप होतं ओके जर सपोज एक्स म्हणजे एग प्लस एक्स हॅविंग स्पर्म हॅविंग एक्स आला देन फिमेल तयार होते ओके आणि जर स्पर्म हॅविंग एक्स ॲबसेंट असला देन मेल तयार होतं राईट इथं आपण बघितले ओके स्पर्म प्लस एक्स एग प्लस स्पर्म हॅविंग एक्स देन फिमेल आणि एग प्लस स्पर्म ॲबसेंट असेल स्पर्ममध्ये एक्स ॲबसेंट असेल देन मेल ओके हे झालं त्यामुळे इथं कोण डिसाईड कोण करते मेल डिसाईड करतो इथं अगेन परत त्यानंतर ड्रोसोफिला आणि ह्युमनमध्ये ड्रोसोफिला आणि ह्युमनमध्ये पण कोण हे करते डिसाईड दॅट इज द काय म्हणतात एक्स क्रोमोझोम डिसाईड करतो म्हणजेच काय म्हणतात मेलच डिसाईड करतोय त्यामुळे मेल हेटेरोगॅमिटीमध्ये काय आलं मेल हेटेरोगॅमिटीमध्ये काय एकतर X0 टाईप दॅट इज इन्सेक्ट परत ड्रोसोफिला आणि ह्युमन ओके मेल हेटेरोगॅमिटी आणि फिमेल हेटेरोगॅमिटीमध्ये बर्ड्स मग इथं बर्ड्समध्ये फिमेल डिसाईड करते फिमेलकडे कसं असतं फिमेलकडं झेड आणि डब्ल्यू असते ओके आणि मेलकडं पेअर ऑफ झेड क्रोमोझोम असतात मग मेल कायम झेड सिक्रेट करणार फिमेल आहे ती डब्ल्यू आणि झेड सिक्रेट करते ते जर तिनं काय म्हणतात झेड ट्रान्सफर केला देन झेड
मेल तयार होणार आणि जर तिनं डब्ल्यू ट्रान्सफर केला देन दॅट दी फिमेल तयार होणार. दॅट सॉल्व खतम. ओके. तर सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन्स पण लागलीच इथंच बघून घेऊया आणि ज्याच्यासाठी वेगळा टॉपिक बनवायची गरज लागणार. तर सेक्स डिटर्मिनेशन ह्युमनमध्ये कसं असतं माहिती आहे का? ह्युमनसारखं सेम टू सेम ड्रोसोफिलामध्ये काय होतं, फिमेलकडे कसं असतं एक्स आणि एक्स क्रोमोझोम असतं. ओके. ऑटोझोम्स प्लस एक्स. ओके. ऑटोझोम्स. आणि मेल्सकडे कसं असतं, मेल्सकडे ऑटोझोम्स प्लस एक्स वाय क्रोमोझोम. ओके. मी ऑटोझोम्स सोडा, ऑटोझोमचा काही विषय नाही इथं. एक्स क्रोमोझोम हे झालं. त्यानंतर काय होतं माहिती आहे का? सपोज हे एक्स क्रोमोझोम आहे आता, राईट. मग इथं पहिला काय होणार, फिमेलकडून आला सपोज एक्स फिमेलकडून कायम एक्स क्रोमोझोम येणार, कारण फिमेलकडे असायलाच एक्स क्रोमोझोम आहे ना, सेक्स सो एक्स क्रोमोझोममध्ये येणार. मग मेलकडनं ॲक्च्युअली कोणता येणार, मेलकडून कोणता येईल त्याच्यावरती डिपेंड आहे. सपोज मेलकडून जर आला एक्स क्रोमोझोम, एक्सचं काय होतं आहे, दॅट इज द फिमेल तयार होणार. ओके. डन. आता जर सपोज फिमेलकडून आला, फिमेलकडून कायम एक्सच येणार, फिमेलकडून एक्स आला. तर मेलकडून आला वाय, एक्स वाय मिळून काय होणार, दॅट इज द मेल तयार होणार. दॅट्स ऑल. खतम. दॅट्स ऑल. डन. काय होतं पहिल्यांदा काय होतं, इन्सेक्ट. पहिला इन्सेक्ट एक तर रिवाईज करूया एकदम परफेक्ट असं वेमध्ये. पहिला इन्सेक्ट. ओके. इन्सेक्टमध्ये पहिला फिमेलसाठी काय होतं, एग प्लस जर स्पर्म हॅविंग एक्स जर प्रेझेंट असेल, म्हणजे असा स्पर्म ज्याच्याकडे एक्स इज प्रेझेंट, असा स्पर्म जर आला देन फिमेल काय म्हणतात बेबी तयार होणार. ओके. आणि तेच जर एग प्लस स्पर्म ॲबसेंट असेल, स्पर्ममध्ये एक्स क्रोमोझोम हा ॲबसेंट असेल, म्हणजे ॲबसेंट आहे, एक्स नाही आहे, देन मेल तयार होणार. ओके. इथं डन झालं. त्यानंतर आलं हे पहिला मेल हेटरोगॅमेटीची घ्या. त्यानंतर ह्युमनमध्ये काय होतं, ओके. ह्युमनमध्ये फिमेलकडे काय असते, फिमेलकडून आला सपोज एक्स फिमेलकडे कायम एक्स असते, त्यामुळे सपोज आणि मेलकडे कसं असते, मेलकडं एक्स वाय असते. सपोज फिमेलकडनं आला एक्स, मेलकडनं गेला एक्स काय तयार झालं, दॅट दी फिमेल तयार झाली. जर सपोज फिमेलकडनं आला एक्स आणि मेलकडनं आला वाय, देन काय तयार झालं, मेल. ओके. दॅट्स ऑल. क्लिअर. ह्युमनचं झालं. आणि ड्रोसोफिला सेम टू सेम. त्यानंतर बर्ड्समध्ये काय असतं, फिमेल. आता ही तर फिमेल डिसाईड करते. ओके. फिमेल इथं कसं असते, फिमेलकडे झेड आणि डब्ल्यू असते आणि मेलकडे काय असते, मेलकडे झेड असते. ओके. आता सपोज फिमेलकडनं आला झेड आणि मेलकडनं आला झेड, झेड काय तयार होणार, दॅट इज द झेड म्हटल्यावर ते मेल. खतम. मेल बेबी तयार होणार. जर सपोज फिमेलकडनं कोणता आला, डब्ल्यू आला आणि मेलकडनं कोणता आला, दॅट इज मेलकडनं दोनच आहेत, दॅट इज द झेड येणार. झेड डब्ल्यू म्हटल्यावरती दॅट इज द फिमेल. खतम. दॅट्स ऑल. आर यू गेटिंग? Got it. बस इतना ही. ओके. आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. ओके. लास्ट टाइम आणखी एकदा रिवाईज करूया. पहिल्यांदा होतं आज ओरली. ओके. किंवा आणखी एक लास्ट वन. पहिला इन्सेक्टमध्ये काय होतं, इन्सेक्टमध्ये स्पर्म एग प्लस स्पर्म हॅविंग एक्स देन फिमेल. ओके. आणि एग प्लस स्पर्म हॅविंग स्पर्म ॲबसेंट इन स्पर्ममध्ये काय म्हणतात एक्स क्रोमोझोम ॲबसेंट देन मेल. ओके. स्पर्म हॅविंग एक्स, एग प्लस स्पर्म हॅविंग एक्स देन फिमेल. आणि एग प्लस स्पर्ममध्ये एक्स ॲबसेंट असेल देन मेल. दिस इज द मेल. ओके. इन्सेक्ट नंतर ड्रोसोफिला आणि ह्युमनमध्ये काय होणार, फिमेलकडनं कायम एक्स येणार आणि मेलकडनं कोणता येतो, मेल. सपोज फिमेलकडनं एक्स आला आणि मेलकडनं पण एक्स आला, एक्स दॅट इज द फिमेल. आणि सपोज फिमेलकडनं एक्स आला आणि मेलकडनं वाय आला, देन एक्स वाय दॅट इज मेल. दॅट्स ऑल. डन. आणि त्यानंतर
बर्ड्समध्ये काय होतं, BIRDS बर्ड्समध्ये काय होतं तर फिमेलकडे कोणता असतो झेड आणि डब्ल्यू, आणि मेलकडे कोणता असतो दॅट इज द डबल झेड. ओके, जर सपोज फिमेलकडनं आला झेड, मेलकडनं आला झेड, झेड दॅट इज द मेल. ओके, आणि तेच जर सपोज फिमेलकडनं आला डब्ल्यू आणि मेलकडनं आला दॅट इज द झेड आणि डब्ल्यू दॅट इज द फिमेल. खत्तम, दॅट्स ऑल. ओके, डन. ओके, होप एव्हरीथिंग इज क्लिअर. बाकी तुम्ही एकदा NCERT रीड करून घ्या. ओके, थँक्यू सो मच, बाय बाय.